नमस्कार, मी स्नेहल. तर आज होता पिऊचा बर्थडे. सकाळी-सकाळी आम्ही गेलेलो होतो सगळे मिळून देवदर्शनाला. एवढंसं लेकरू कधी 3 वर्षाचं झालं मला तर कळालंच नाही. आई झाल्यावरच कळतं, की आई होणं खरंच सोपं नाही. खूप साऱ्या वेदना सहन करून जेव्हा एक छोटंसं बाळ देव आपल्या पदरात टाकतो, तो दिवस म्हणजेच त्या बाळाचा जन्मदिवस आणि असाच माझ्या गोड-गोड परीचा वाढदिवस होता आज. तिला खरंच खूप-खूप शुभेच्छा. गोड-गोड तयार झालेली होती ना, खरंच खूप छान दिसत होता. वाढदिवस होता म्हणून आनंदही होता आणि माझं बाळ किती भरभर मोठं होतं ना, असंही वाटत होतं. बड्डेसाठी तिचे सगळे फ्रेंड्स आलेले होते. तिच्याच आवडता केक होता, तिच्याच आवडतं डेकोरेशन होत होतं, तिच्याच आवडतं सगळं केलेलं होतं त्या दिवशी आणि ती खरंच खूप आनंदात होती. दोन्ही वाढदिवस केले, पण तिला त्यावेळेस काही समजतही नव्हतं आणि कळतही नव्हतं. पण आता तिला सगळं समजतंय म्हणून सगळं आनंदाने ती बघत होती आणि एन्जॉय करत होती. गावाकडून तिचा मामा आणि आजी बड्डेसाठी आलेले होते. बड्डेचा लाँग व्हिडिओ टाकणार आहे, पण काही कारणांमुळे थोडासा उशीर होत आहे. त्यासाठी खरंच सॉरी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत चला बाय.